नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कपिल तीर्थ मार्केट निवृत्ती चौकात वेश्या अड्ड्याचा पर्दाफाश, दोघांना अटक. कोल्हापूर शहरात मध्यवर्ती कपिल तीर्थ मार्केटमधील साई मसाज पार्लर सह निवृत्ती चौकातील साई निवास लॉज वरील हाय प्रोफाईल वेश्या अड्ड्याचा राजवाडा पोलिसांनी पर्दाफाश केला. एका पीडित महिलेची सुटका करून मसाज पार्लर सेंटर चालवणाऱ्या महिलेसह दोघांना बेड्या ठोकल्या. शहरात सतत वर्दळ असलेल्या परिसरात बेधडक कुंटणखाना चालवल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. शुभांगी चंद्रकांत साळुंके वय 45 राहणार तिसरा बस थांबा फुलेवाडी व योगेश दत्तात्रय ढवळे वय 32 राहणार सरनाईक वाड्याजवळ कोल्हापूर मूळ गुणवडी तालुका बारामती पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने संशयितांना 3 दिवसांची पोलीस कोठडी बजावली आहे. संशयित शुभांगी साळुंके कपिल तीर्थ मार्केट परिसरात साई मसाज पार्लर चालवते व योगेश ढवळे निवृत्ती चौक परिसरात साई निवास लॉज चालवतो. दोन्हीही संशयित संगनमताने हाय प्रोफाईल वेश्या अड्डा चालवतात. शहरात सतत वर्दळ असलेल्या परिसरातील कपिल तीर्थ मार्केट व निवृत्ती चौकातील लॉजवर बेधडक कुंटणखाना चालवल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकातून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी महिलेसह दोघांना बेड्या ठोकल्या असून शुभांगी साळुंके कपिल तीर्थ मार्केट परिसरात गिराईक शोधून त्यांना असहाय्य महिलांची छायाचित्रे दाखवते. छायाचित्र पाहून दर ठरवला जातो. 2,000 ते 7,000 गिरायकांकडून रक्कम उकळली जाते. सौदा ठरल्यानंतर असहाय्य महिला युवतीला बोलावून साई निवास लॉजवर पाठवलं जातं. याबाबतची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे, उपनिरीक्षक महेश पाटील, अभिजित भोर, सहाय्यक फौजदार नामदेव पाटील, कॉन्स्टेबल मनीषा काटकर यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा एकाच वेळी साई मसाज पार्लर व साई निवास लॉजवर छापा टाकून कारवाई केली. 6 ते 7 महिन्यांपासून संशयितांचे कारनामे सुरू होते. रॅकेटमध्ये आणखीन काही संशयितांचा सहभाग असावा अशी शक्यताही व्यक्त केली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.